राहुल शेवाळे हॉटेल रंगशारदामध्ये माहितीचा समन्वय समितीच्या बैठकीसाठी दाखल झालेत। आज भाजप सेना समन्वय समितीची बैठक होती आणि या बैठकीला काही वेळातच सुरुवात होणार आहे। जागांची अदलाबदली, उमेदवारांची देवाणघेवाण आणि प्रचाराच्या स्ट्रॅटेजीवर सविस्तर चर्चा केली जाईल। जवळपास 10 ते 15 जागांवर भाजप सेनेमध्ये उमेदवारांची देवाणघेवाण होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान आजच्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात तोडगा निघण्याचा अंदाज आहे आणि याच बैठकीसाठी आता महत्त्वाचे नेते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। विशाल, राहुल शेवाळे हे या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। आजच्या बैठकीमध्ये भाजप आणि सेना समन्वय समितीचे कोणकोणते जे महत्त्वाचे नेते आहेत ते दाखल होणार आहेत? ऋतुजा, आपल्याला माहिती आहे अद्यापही महायुतीकडनं जागा वाटप जे आहे हे जाहीर झालेलं नाही आणि बैठकांच्या फेऱ्या त्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरुवातीला आज सकाळच्या सत्रामध्ये भाजपचे जे प्रमुख नेते आहेत त्यांची बैठक झाली। यामध्ये आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्यामध्ये बैठक झाली आणि त्यानंतर आता राहुल शेवाळे हे रंगशारदा या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात सामंत सुद्धा या ठिकाणी पोहोचतील। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 15 ते 17 जागांच्या बाबतीत अद्यापही काय असं आपण म्हणू शकतो, कारण का या जागांच्या बाबतीत या जागांची अदलाबदल करणं किंवा उमेदवारांची देवाणघेवाण याच्या बाबतीत आज चर्चा जी आहे ही केली जाणार आहे आणि प्रामुख्यानं उमेदवारांची अदलाबदली याच्यावरतीच अधिक या चर्चेचा भार जो आहे हा असणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे कमी दिवस हे अर्ज दाखल करण्यास केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं अद्यापही जागा वाटपांची घोषणा ही झालेली नाहीये। जरी कडनं सातत्यानं सांगण्यात आलं असलं की जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आहे, तरी सुद्धा हॉटेलमध्ये आज कदाचित या सगळ्याच जागांवरच जागा वाटपांची घोषणा ही रखडलेली आहे आणि याच्या बाबतीत काही शिवसेनेचे उमेदवार आणि काही भाजपचे उमेदवार यांच्यामध्ये दोन्ही पक्षांतर अदलाबदल करण्याची भूमिका या बैठकीमध्ये मांडली जाईल। त्याच्या बाबतीत निर्णय जो आहे हा घेतला जाऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं हा एकदा निर्णय झाल्यानंतर जागा वाटपांचा तिढा जो आहे हा सुटला जाईल। त्यामुळे महायुतीकडनं आजच या सगळ्याच्या बाबतीत जी बैठक झाल्यानंतर घोषणा केली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।